नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विषयामध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आहे जी चित्रगौरवच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे समिता दादा. हॅलो, कसा आहे? हाय हाय, कसं आहेस तू? कशी आहेस? जॅकेट विकेट मध्ये एकदम कूल आणि कमाल आता दिसतोय. कधीतरी असे वेळ मिळतो असे जॅकेट घालायला. बरं, आपलं चेहरा आणि अशी पट्टी आहे की काही सगळं काही सूट होत नाही तू आपल्याला. कमालच दिसतोस, cool हा, आहेस. त्यामुळे बरं, रेड कार्पेट म्हणल्यावर किती एक्साइटमेंट असते कारण इंडस्ट्रीतले सगळे तेव्हा एकत्र कलाकार भेटतात. हो, नाही मी अगदी खरं सांगू, असे पुरस्कार सोहळे असतात ना, त्याची मजा ही असते ना की एक स्नेहसंमेलन असतं. वेगवेगळ्या वाहिनीवरून आपण काम करत असतो. काही मित्र वेगळ्या चॅनेलवर असतात, काही मित्र, पण अशा कार्यक्रमात आम्ही सगळे एकत्र येतो. तर हे स्नेहसंमेलन आहे आम्हा सगळ्यांचंच. त्यामुळे त्यांना भेटणं आणि त्यातून जर नामांकन मिळालेलं असेल तर मग सोने पे सुहागा. आणि मराठी गाजलंच पाहिजे खरं तर टॅगलाईन आहे. आणि मागील वर्षातले मराठीतले सिनेमे प्रचंड गाजले आणि मराठी कलाकारांना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतं. सो तू त्याबद्दल काय सांग? नाही, मी एवढंच सांगेन की असंच प्रेम देत राहा. 2025 मध्ये अनेक मराठी सिनेमांनी अक्षरशः हाऊसफुलचे बोर्ड दाखवले. याचा अर्थ असाच आहे की तुम्ही जर चांगले चित्रपट दिलेत, लोक येतात. दरवेळेला लोकांची चूक नसते. तुम्ही चांगले चित्रपट बनवा, लोक स्वतःहून येतात. ते चांगलं त्याचं प्रमोशन करा, लोक स्वतःहून येतात. आणि हेच या अनेक चित्रपटांनी दाखवून दिलेलं आहे. बरं, या निमित्ताने तुझ्या सोबत म्हणजे तुझा एखादा पहिला पुरस्कार जो तुझ्या कायम आठवणीत राहिला त्याच्याबद्दल छोटासा किस्सा काय? नाही, जी नाट्यगौरवचाच आहे माझा. मला एका बालक पालक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा पुरस्कार मिळालेला होता. खूप छान म्हटलं की अशा एवढ्या मोठ्या लेवलला हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा कौतुक होतं. लोकांना कळतं की बाबा हा माणूस काम करतोय. आणि कसं असतं ना, कौतुक हे महत्वाचं असतं. आपण कधी आपल्याला शाळेत असताना वा शाब्बास चांगलं करतो म्हटल्यावर आपल्याला बरं वाटतं. तेच कलाकारांचं आहे. कलाकार त्यासाठीच मेहनत करत असतो. त्यामुळे हे पुरस्कार सोहळे त्यासाठीच असतात. अजून काही वेगळं छान करण्याची एक उमेद आपल्या मनात निर्माण होते आणि आपण पुढील वाटचालीसाठी छान चालायला लागतो.